श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा। माता लक्ष्मी तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना, इच्छा पूर्ण करून। बघा, तुमच्या देवीचं तुमच्यावरती लक्ष आहे, ते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून जाणवते। आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे व ते आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे। हे कसं ओळखावं हे वेगवेगळ्या लक्षणांद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, आपली कुलदेवी म्हणजे काय? आपल्या कुळाची रक्षण करते, आपल्या घराच्या प्रगतीवर तिचा आशीर्वाद आहे। बाहेरील कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही। तर या देवीला आपण कुलदेवी असे म्हणतो। म्हणजेच आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवतेची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते। प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते। जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल, तर कोणाची रेणुका देवी असेल, किंवा कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, तर कोणाची कालिका माता सुद्धा असेल, किंवा मग कोणाची सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी देवी देखील असेल। तर घराण्याच्या कुळाची कुलदेवी ही बदलत असते। ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते, अगदी त्याचप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी जी आहे ती त्या कुळाचा, त्या घराण्याचा सांभाळ करत असते। कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही, कारण कुलदेवी स्वतः स्वयंसिद्ध स्वरूपात असते। आपल्या कुळातील व्यक्तींकडून तिची सेवा घडत आलेली असते। जर एखाद्या घराची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होत असतात, घरामध्ये भांडणं होत असतात, घरामध्ये अजिबात शांततेचं वातावरण राहत नाही, त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला अडचणी येतात, तसेच प्राप्तीसाठी अडचणी येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवतात घरामध्ये। तसेच काही अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवतेला प्रसन्न करता येते। त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे। म्हणजे तिची साधी पूजा करायची असते, तिला नैवेद्य दाखवला पाहिजे, तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरू नका। तसेच आपल्या घरामध्ये आपले वडीलधारी माणसं सतत, आपले आजोबा असतील किंवा पणजोबा असतील किंवा ते होऊन गेले असतील, हयात नसतील, त्यांचे वडील असतील, अशी वृद्ध माणसं, वडीलधारी माणसं, ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात। त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर असते। वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे। कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीने कुलदेवीची पूजा केली पाहिजे, तिचा आदर सन्मान केला पाहिजे। घरात जर नवीन बाळ झालं असेल तर नवीन बाळासह देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलं पाहिजे, ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद या घराण्यावर कायम राहत असतो। त्याचबरोबर कोणत्याही कठीण प्रसंगांमध्ये ते आपली साथ देत असते, किंवा असं कठीण प्रसंग आपल्यावर येणार नाही, एखाद्या आकस्मिक समस्या आपल्यावर येणार नाहीत, यापासून आपली कुलदेवी जी आहे ती आपलं रक्षण करत असते। त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवतेचा मंगल कलश भरून ठेवायचा असतो। विना कलश देवारा असू नये, कुलदेवीचा एक कलश स्थापन करावा। कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही। जी काही मंगल कार्यात आपण आपल्या घरामध्ये करत असतो, किंवा आपल्या घरी किंवा एखाद्या नवीन शुभ कार्य होतं, बाळ जन्माला येतं किंवा लग्न कार्य होतं, तेव्हा त्या जोडप्याने देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या मूळ ठिकाणास अवश्य जावे। तसेच नवीन कामाची सुरुवात करतावेळी त्यावेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवतेला ध्यानात ठेवलं पाहिजे, तिचं स्मरण केलं पाहिजे। आपल्याला त्या कामामध्ये यश यावं अशी देवीकडे मागणी केली पाहिजे। नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे। एवढं केलं तरी देखील पुरेसं आहे। काही खास संकेत
आपण पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे, ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे, तो तुमच्या घरामध्ये निवास करते। पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव लिहायला विसरू नका। तर सगळ्यात पहिलं लक्षण आहे, त्यामध्ये ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर, त्या कुटुंबावर प्रसन्न असते, त्या घरामध्ये कोणत्याच कामांना कोणत्याच प्रकारची बाधा किंवा अडचण येत नाही, ते काम निर्विघ्नपणे पार पडते। म्हणजेच त्या घरातील व्यक्तींना जी काही कामं हातात घेतलेली आहेत ती कामं पूर्णत्वास जातात, ती कामं थांबत नाहीत। त्यांना त्या कामांमध्ये म्हणजेच कितीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडून तुमच्या कुलदेवतेचं काहीतरी चुकत आहे, तिचं काहीतरी करायचं राहत आहे। त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरातील सहकुटुंब, सहपरिवार, लहान मुलाबाळांसह कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं आहे। मूळ ठिकाणी जायचं, तिची ओटी भरायची, तिचा मान सन्मान करायचा, नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास तिच्यासाठी करायचे आहेत। तरीसुद्धा भरपूर आहे, म्हणजे वर्षभरामध्ये जे काही कुलदेवतेचं येतं ते कुलदेवतेचं सर्व काही उपवास असतील, तुमच्या कुलदेवतेचं काही कार्य असतील, सुवासिनी जेवायला घालणं, अशा प्रकारे जी कार्य येतात किंवा पौर्णिमा घ्या त्या दिवशी तिला नारळ फोडावा, घरातील कर्त्या व्यक्तीने दर्शनाला जावे, जरी मूळ ठिकाणी जाणे जमले नाही तरी आपल्या जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे जावे। आपण कुलदेवतेची सेवा करत असतो, कुलदेवीचा शुक्रवार हा कुलदेवीचा वार असतो, जमले तर त्या दिवशी सुद्धा उपवास करावा। घरातील एखाद्या व्यक्तीने तरी शुक्रवारचा किंवा मंगळवारचा उपवास केला आणि कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला भेटतात। आपल्याकडून कुलदेवतेची सेवा घडली पाहिजे, अशा व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळते, कोणत्याही कामामध्ये बाधा येणार नाही। कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचे दुसरे लक्षण असं आहे की त्या घरामध्ये सदस्य एकमेकांचा आदर करतात, मिळून मिसळून राहतात, प्रत्येक गोष्टींमध्ये एकमेकांचा विचार घेतात, त्यामुळे त्या घरामध्ये गृहकलश, भांडणं अजिबात होत नाहीत। त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात व पुरुष देखील स्त्रियांचा सन्मान करतात, त्यांच्याशी मानाने वागतात, त्यांना अजिबात कमी लेखत नाही। त्या घरातील मुलं देखील आज्ञाधारक असतात, त्या घरातील जे काही कर्ते पुरुष असतात किंवा कर्ती व्यक्ती असते त्यांचा प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मगच घेतात, त्यामुळे सुद्धा या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही। हेच लक्षण आहे की या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे ही सर्व कामं अगदी सुरळीतपणे सहजपणे घडून येतात। त्यानंतरचं तिसरं लक्षण आहे की ज्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे। त्याला जर अगदी प्रसन्न वाटत असेल, सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे घरातील वातावरणातील अगदी पवित्रता आणि सकारात्मकतेने भरलेलं असेल, की घरामध्ये जसं की अत्तर वगैरे मारलं आहे, अशा पद्धतीने जर आपल्याला वाटत असेल, घरात आल्यावर अगदी प्रसन्न आहे असं वाटत असेल, तर समजून जायचं की कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर आहे। कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना आपल्या घरी यावंसं वाटत नाही, आपल्या घरी जाऊच नाही, कारण घरी गेल्यावर काय असणार आहे, तर काय होणार आहे, त्यांना कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण अजिबात चांगलं नसतं, घरामध्ये सतत खटके उडतात आणि घरामध्ये सतत वादविवादाचं वातावरण निर्माण होतं। अगदी आपण ते म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे, तर कुलदेवीचे आपल्याकडून काहीतरी चुकत आहे, आपण समजून घ्यायचं आहे, तर घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो।
असं त्यांना वाटतं. म्हणजेच थोडक्यात काय तर त्यांना आपल्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं. घरामध्ये राहणाऱ्या व्यक्ती मिळून मिसळून राहतात, इतर कुटुंबियांना देखील समजून घेतात, कोणत्याही प्रकारचा वाद घालत नाहीत. अशा वेळी व्यक्तीला पटकन घरी जावं असं वाटतं किंवा घरी कधी जातोय असं होतं. साहजिकच अशा घरांवर सुद्धा कुलदेवी प्रसन्न असते. कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरावर व्यक्तीवर आहे. त्यानंतर चौथं लक्षण आहे ते म्हणजे घरामध्ये येणाऱ्या संतती प्राप्तीच्या अडचणी. यावरून आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. संततीच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा मुलगा व मुलगी व्हावी, म्हणजेच थोडक्यात काय तर बाळाच्या आगमनाची घरामध्ये व्हावं, त्यासाठी कोणत्याही प्रकारचा नवस सायास करावा लागत नाही, कोणत्याही प्रकारचे गाराणे गावे लागत नाही. तर अशा घरांमध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे. कुलदेवी त्या घरांवर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण कधीकधी काय होतं की काही जणांच्या घरी मुलं होत नाहीत. आपल्या बघा काही समस्या असतात. प्रत्येक घरांमध्ये अशा काही ना काही समस्या असतात. अपत्यप्राप्तींसाठी अडचणी येतात. अशा कुटुंबामध्ये अडचणी येत राहतात. ज्या जोडप्यांना लग्न होऊन बऱ्याच वर्ष झाले तरी अपत्यप्राप्ती नाही, साहजिकच कुलदेवतेची सेवा होतात त्या घरामध्ये सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते. त्यानंतरचे पाचवे लक्षण असे आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ वाईट शक्ती किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही. कारण कुलदेवी असो व कुलदैवत या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो. त्यामुळे कितीही प्रबळ सक्रिय वाईट शक्ती असेल, कोणी कितीही आपल्या घरावर करणे बाधा वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न करत असेल तरीसुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवाच्या शक्तीमुळे ती करणी बाधा किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करत नाही. त्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि सहावा महत्त्वाचं कारण म्हणजे आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल तर कुलदेवतेची आपल्याकडून काही सेवा करण्याचे चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी इच्छा आहे ती सांगते की आपल्याकडून काही चुकत असेल व ती आपल्यावर नाराज असेल तर ती अवश्य असे संकेत देते किंवा स्वप्नात येऊन तसं सांगते. आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना, आपल्या आजी आजोबांना किंवा आपल्या आईवडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती, देवीने हे करायला सांगितलं, देवीने दर्शनाला ये असं सांगितलं आहे. तर अशा गोष्टी वेगळ्या प्रकारच्या संकेताद्वारे आपल्याला समजतात की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. ती आपल्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन ते संकेत देत असते. किंवा जर देवी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल त्यांचे संकेतसुद्धा देवी आपल्याला नक्कीच देत असते. कुलदेवी ही रक्षात्मक शक्ती आहे. त्या कुळाचे रक्षण करणारी प्रत्येक कुळाची कुलदेवी वेगवेगळी असते. कुलस्वामिनीचे संकेत मिळावे असे आपल्याला वाटत असते तर आपण कोणत्याही कार्यामध्ये बाधा येऊ नये, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्या जर आपली इच्छा असेल तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं आहे, ते म्हणजे कुलदेवतांचं कोणतेही कार्य अजिबात चुकवायचं नाही. किंवा ज्या गोष्टी आपण सुरू करू, नवीन काही कार्याला प्रारंभ करू किंवा घरी आपल्या काही कार्य होणार असेल, त्याचा आरंभ होणार असेल, त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभकार्य असतील तर त्या कोणत्याही महत्त्वाच्या कामं करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यावा लागतो. आपल्या घरी काही शुभकार्य असतील तर त्या कोणत्याही महत्त्वाचं काम करताना कुलदेवतेचा आशीर्वाद विसरू नका, तिचे स्मरण करायला विसरू नका, तिच्यासमोर एक नारळ फोडायला विसरू नका. आशीर्वाद अवश्य घ्या, मग ती तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमची साथ देईल, तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास्तव्य करेल. अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने
तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट कधीच येणार नाही। तर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल, एखाद्या व्यक्तीवर येणार असेल, तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग देखील दाखवेल। तुम्हाला ही माहिती आवडली असेल, हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे यातील जी माहिती आहे त्याचा उपयोग तुमच्या मित्रमंडळींना आणि कुटुंबाला देखील होईल। चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते। उद्याच्या छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।